तुला मानसकुंडचा बोर्ड हा पूर्ण हा एरिया मानसकुंड. हा मानसकुंड नाव गेलेलं आहे सरकारने, नाव ते प्लाटीचं दिलेलं आहे नाव लिहायला, पण अजून आले नाही गेले मानसकुंड. आणि आपण चालू आहे किंजळेवाडी, मित्राचं गाव माझ्या. तिकडे हनुमान जयंतीसाठी पेचर आम्ही येतो दरवर्षी. सालाबादप्रमाणे आमचं 5वं वर्ष आहे. या इकडे दाखवतो कार्यक्रमाची सुविधा काय काय आहे. आज आहे 2 एप्रिल, जन्मोत्सव 6 वाजता काकड आरती होणार, 10 वाजता अभिषेक झाला, 12 ते 4 स्नेह कार्यक्रम, संध्याकाळी 5 वाजता पालखी मिरवणूक ती निघणार आहे. तसंच दुसऱ्या दिवशी 3 एप्रिल दिवशी सकाळी 9 ते 12 वाजे सत्यनारायणाची पूजा असणार. त्याच्यानंतर 2 ते 4 हळदी कुंक, त्याच्यानंतर 7 ते 8 सत्यनारायणाचा प्रसाद महाप्रसाद जेवण. तसेच 8 ते 9 सूर्य भजन भजन. तसेच रवनाथ मित्रमंडळ सेवा. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मित्रमंडळ नाही रे, मित्रमंडळ. रात्री 9 ते 10 वाजता सांस्कृतिक समारंभ. अरे कहना क्या चाहते हो? सत्कार समारंभ. तसं रात्री 10 वाजता काय बहुरंगी नमन त्यासाठी पेशंटसाठी आम्ही येतो नमन बघण्यासाठी. लापरवाही का नतीजा है. हा रस्ता चढणीचा असेंजर जातो आपण. थोडा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आम्ही पूर्ण शूट करू नाही शकलो. हा पूर्ण वरती चढाव आहे, 100-200 मीटर तरी चढाव आहे पूर्ण. हा दुसरा माकड चढत आहे वरती, चीनहून इम्पोर्ट केलेला माकड आहे, मेड इन चायना. शांत बस मी कॅमेरामॅन रिपोर्टर कल्पेश बागवे आहे. कल्पेश किंजले ब्रदर्स यांच्या जंगलात आपण आलेलो आहे. आम्ही वडाच्या पारंब्या कार्यक्रमासाठी जमा करतो आम्ही. आता एक माकड वरती आता एक खाली येतो आपला. चांद तक चलेगा शाम तक नहीं चलेगा, चांद तक तो चलेगा. चलेगा शाम तक नहीं चलेगा, चांद तक तो चलेगा. A few moments later. थोडंसं लागलेलं आहे, चटणी झालेलं आहे. त्याला हात द्यायला जात आहे, ते लागलेलं आहे त्याला. हे तोडून आणलं ह्याचं पांढरं शीत आमच्या लागलेलं आहे. ही आमची मेहनत वाईल्ड लाईफ जंगलामध्ये. वाईल्ड लाईफ आमच्याकडे कार्यक्रम आहे नमन, त्यासाठी कसं लागणार आहे नमन डेकोरेशनसाठी लागणारे आम्ही जंगलातून फॉरेस्ट डिपार्टमेंट तोडून आलेले, चोरून उचललं. चल आला कशाला सोडू नको काय पण वड दे. ठीक आहे का ठीक ठेवला तिथं. एवढं नाही पूर्ण एवढंच चाललेलं आम्ही. आता इकडे चाललाय भात खायला वगैरे पाहिजे बस, दुसरं काय नको. असं पाहिजे तरीका है भीक मांगने का. अरे यार तो कसं जाऊ, कसं गायतो तुम्ही जातात रे. काटे म्हणून हे बघा, हे असे मोठे मोठे काटे आहेत. आम्ही आता काटेतून चाललेलो आहे. हे असे वाट्यांमध्ये काटे असतात, हे लक्षात. हे बघा काटे असतात, करवंदीचे काटे डेंजर असतात, लागले तर निघत नाही. तुम्ही कृपया सावधानी चालावे. हे आमच्या मित्राचा काजू आहे, त्याला बघत आहे पण काही मोहर दिसत नाही काजूला. कॅमेरा जवळ करू शकतो, कॅमेरा मोहर अजिबात नाही, मोहर जळालेला आहे. कुठल्याही काजूला आहे मोहर दिसत नाही. फक्त एक करोडांमध्ये एक काजू दिसले आपल्याला. करोडांमध्ये एक काजू दिसले आपल्याला, अतिमूल्य काजू. हा जगात कुठेही दिसत नाही असा काजू हा निर्माण झालेला आहे.
संगमेश्वर मध्ये मानसकोंड मध्ये पिंजरेवाडी. हे अशा प्रकारे हा काजू जगात कुठेही उपयोग नाही होणार असा काजू इकडे निर्माण झालेला आहे. आंबा सुकलाय. आंबा सुकला तरी पाणी भाई मारो मुझे मारो नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक. पाणी नाही टाकलं त्यामुळे हे अक्षय केंद्रेंच्या ते विरोधक आहेत त्यांनी तोडलेलं आहे. त्यांची जळणारे लोक आहेत भरपूर ते लोकांनी जळलेलं आहे विरोधी पक्ष. विरोधी पक्ष प्रकारे. तरी आपण एकदा नजर मारूया. तो कॅमेरामॅन जवळ जरा. काय आहे? लाजाळू हात लावलं की लाजते. हे बघा हे लाजाळू आहे. लाजाळू हिचे काटे लागले तर अगदी बेकार जाम दुखतं. आधी बेका जाम दुखत. त्रास भरपूर होतो. खाली वाकून जावं लागतो. थोडं पायाकडे पण लक्ष द्यावे. सर्प बिर्प असू शकतात. सर्प म्हणजे साप. बापरे साप वगैरे आहे इथे. काटे लागलेले आहे अशा प्रकारे गपागप. क्या आपने लापरवाही का नतीजा है? जगातला दुसरा काजू कधी न सुकणारा झाडावरती सुकलेला आहे. काही कारणावहीत सुकलेला आहे. काळा पडलेला आहे तो. ही वेगळी जात. हे बघा असं काला ते पडलेला बघा, आहे. तो तिकडे दोन काजू याच्यासारखं काळे काला पडलेले ते काजू पडलेला आहे. आहेत. तिकडे पण दोन काजू वरती पण आहेत. इथे असे भरपूर काजू आहे. भरपूर काजू आहेत पण ते काही उपयोगाचे नाही आहेत. चले कॅमेरा काय बोलताय? काजूला नजर लागलेली आहे. काजूने अक्षरशः नजर लागते. हे बघा ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. इकडे हे काजू जळलेले आहेत. अक्षरशः जळलेले आहेत. हे बघा, आग लावली आहे कोणतरी. कुठे? हे बघा हे असे काजू. हे बघा लक्ष द्या. हिरवा काजू. हिरवा काजू दिसलेला आहे. त्याला थोडस बोंडू पण आलेला अशा आहे. प्रकारे निर्मिती चालू आहे त्याची बोंडूची. हा दुसरा काजू. अजून कोवळा काजू सर्वात जास्त भेटलेला आपल्याला इकडे. हे बघा. हो लाका. कोवळा काजू त्याच्यात मग घर निर्माण होत आहे. अजून झालेला नाही. झालेला नाहीये. हे अक्षय केंद्रे पहिले घरच्यांनी बाहेर काढून टाकले तर इथे राहत होते. इथे यांची भांडी बिंडी सर्व पडलेली आहेत. तिथे चूल आहे तेव्हा कौलं बिवलं आहे. त्यांचं पत्र आहे. इथे त्यांचे पहिले घर होते मग त्यांनी तिकडे हे केलं. दुसरीकडे जमीन घेतली तिकडे राहायला गेले. हे लाकडे बिकडे त्यांचे घरातलं पाणी ठेवलं ते सापडलेलं आहे आपल्याला. डबडं पाण्याशिवाय सापडलेलं आहे आपल्याला. पिशवी पण आहे त्यांच्याकडे. सुप्रसिद्ध हे गांजा. साडी. गांजा नाही हे गांजा. साडी. गांजा नाही. अशा प्रकारे शेती करायची इथं. माघ आताच्या मे महिन्यामध्ये शेती करतात. भाजीपाला लावायचे पहिले इकडे. पावसाळ्या उन्हाळी हिवाळी पाऊस इथं भाजीपाला लावायचे. इकडे पुणे पठार असतं त्यांचं पूर्ण. वरती सर्व दिसतंय बघा तुम्हाला इकडे. फणसाचं झाड. फणस बघा किती लागलेले आहेत. कॅमेरामॅन ते त्याचीच बघे. इकडे फणस लागलेले आहे अशा प्रकारे. हे अक्षयांचंच फणसाचं झाड आहे पण तो आम्हाला कधी एकही फणस दाखवत नाही. कारण आम्ही त्यांना वाटतं की आम्ही घेऊन जाऊ अशा प्रकारे. पण आम्ही फणस नाही घेऊन जाणार. आम्हाला एक दाखवा. आम्हाला फक्त खायला पाहिजे. पुरातन कालीची बॅटरी आपण आम्हाला भेटलेली आहे. अशा प्रकारे किती वर्ष जुनी आम्हाला बॅटरी भेटलेली आहे. चांदीची. चांदीची बॅटरी ती पण. ती अजूनही 150 रुपया देगा. अजूनही वर्किंग आहे. त्यामध्ये आतमध्ये काय आहे हे फोकस अनफोकस करायचं भेटलेलं आहे आम्हाला. आम्ही आता ते चेक करू कुठे भेटे कुठे. पुरातन तत्काळी त्या डिपार्टमेंटमध्ये चेक करायला देऊ किती वर्ष जुनी आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. हे हा चंदनची तस्करी करणारे चोरीचा माल घेऊन जात आहेत.
माळ घेऊन जाते हेच आता हे जे घेऊन जाते ते चंदनच्या कमी पेक्षा नाही चंदन आहे त्यामुळे खाली बघत आहे कारण काय असं हे बिल्डिंग आहे हे कोण बनवतो हे आपोआप बनतं ते वावी बनवते नाही रे आपोआप बनते हे मनुष्याला दिलेला त्रास देण्यासाठी काठीचं झाड बनवलेलं आहे कृत्रिम काय 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 बोलतात झाडा त्यामुळे काठीचं झाड लागेल आई म्हणून ते काटे असे असतात इंडियन गेट तिथं आंबे पण लागलेले आहेत पण त्यांना आम्ही ये हात सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ नाही लावू शकत का ते काही कारणावहीत नाही लावू शकत आम्ही ते आम्हाला तिथे गव्हर्नमेंटने परवानगी दिली नाहीये गव्हर्नमेंटच आहे फॉरेस्ट तिसरं स्थलांतर घरातून उगमन झालेली त्यांच्या पाठीमागे येतो आम्ही लय वरती थैंक्स लव यू फॉरएवर हे त्यांच्याकडे पाईपलाईन आहे ते पाण्याची त्यांच्याकडे पाऊस आलाय पावसाचं थोडं आगमन झालेलं आहे सोबत आपण घरात आहे हे त्यांची बाग बगीचा असते यांची हे नारळाचं झाड त्यांचं हे ते पहिलं काय लाकडं ठेवण्याची जागा या मे महिन्यात पाऊस एप्रिल मध्येच पाऊस आलेला अशा प्रकारे यांच्या गावाला अक्षय यांच्या त्यामुळे तुम्हाला पावसाचा निजारा दाखवतो तुम्हाला या कॅमेरामॅन सहित ही अक्षय किंद्रेंची आई परत हे बघा या अक्षय किंद्रेंची आई कोण नाही व्हिडिओ बनवतो
हे त्यांची वर्षभराची लाकडं करून ठेवतात. ही त्यांची नारळाची झाडी बाग आहे अक्षय यांची पूर्ण. ते पाटल्या म्हणजे पाताडे बोलून त्यांच्या गावात पाचकले पाताडे का पाचकले काहीतरी नाव आहे त्यांचं. ते अरे कहना क्या चाहते हो? ते स्थायिक झालेले फक्त काही वर्षांपूर्वी, पण त्यांनी इथं घर बांधलेलं आहे. ही अक्षयांची तुळशी देवी इकडे बघू शकता तुम्ही. कधी मस्त मुगरली एकदम. इकडे या मोठे घराचा पाठचा व्ह्यू दाखवतो. आम्हाला हत्या जवळ ठेवावी लागते कारण का कधी जंगलावरनं जनावर हमला करू शकतो. हे बघा अक्षय किंदेंची आई कपडे धुत आहे. किती कष्ट करत आहे. मुलगा तिकडे फिरत आहे, आई इकडे कष्ट करते. मुलाने आईसाठी सून पण नाही बघितलेली अजूनपर्यंत. ये बड़ी अच्छी बात कही आप. बघितली सॉरी बघितलेली आहे पण तो अजून आणत नाहीये घरी. तर बघूया आता. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. ये इकडे. इकडे बरोबर घराचा डिझाईन बघू कसं आहे. काय काय यांच्याकडे. हा मेन एंट्रन्स हॉल आहे अक्षय किनारे यांचा. याची इकडे आजी आजोबांचं तुम्हाला दर्शन करून देतो. गणपत भिकाजी किंदळे, सुभद्रा गणपत किंदळे यांची आजी आजोबा. हे आमच्याकडे लाईट गेली तर आमच्याकडे हे शस्त्र असतं. हां असे पण लाईट पेटते, पण आता एक गरीबाची एक लाईट झालेली आहे त्यामुळे एक बिल भरलं नाही त्यामुळे बंद केलेलं आहे. या तुम्हाला दाखवते दिवा यांचा देवघर. देवाची रूम अलग असते. देवघर यांचा हे गणपती बाप्पा त्यांचे हे देवघर. हे इथं सोनं नाणं ठेवतात. हे कपाट आहे सोनं नाण्याचं. कधी आम्हाला दिसलं नाही त्यात सोनं नाणं, पण सोनं नाणं असतं माणसाकडे. या दुसरी रूम दाखवतो. अक्षय किंद्रे यांची दुसरी रूम. बेडरूम पर्सनल बेडरूम. उर्फ ते शिकारीसाठी जातात तेव्हा बेचकी घेऊन शिकारी करतात. बेचकी हां गुलाल. गुलाल बेचकी मराठीमध्ये बेचकी बोलतात. हे गुलाल हे हिंदीमध्ये. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? नाही गुलाल. हा तेच अक्षय किंद्रे घराची साफसफाई करताना हा मग वापरतात. अमेरिकेवरून इम्पोर्ट केलेला आहे त्यांनी. दुसरी रूम दाखवतो. या ती कोणाची? ती किशोर किंद्रे त्यांचा छोटा भाऊ. त्यांच्याकडे धनधान्यासाठी इकडं साठवण्यासाठी ड्रम बिम ठेवलेले आहेत. इकडे कपडे लटकवण्याचं हे आहे. हे सगळं इथं केळी जंगलामधून केळी घेऊन आलेले आहेत बघू शकता कॅमेरामॅन. केळी बिळी जमा केलेले आहेत. गावठी केळी नारळ आहेत सगळे ड्रम आहेत. तिथं पाईपलाईन पाण्यासाठी. पोपटलाल तारक मेहता मधली पोपटलालची छत्री ही बघा. हे अक्षय किंद्रे ते पहिले त्यांनी पोपटलालला गिफ्ट दिलेली, त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून पोपटलालची छत्री भेटलेली आहे. ओ भाई मारो मुझे मारो नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक हो रहा है. सर्वात शिंदे गटाचे उदय सामंत यांची पिशवी पण यांच्याकडे आपल्याला दिसत आहे. उदय सामंत. चला आपण आता किचनच्या पाण्यात पडतोया. हे बघा त्यांची आई किचन धुत आहे आणि पोरा तिकडे बाहेर आहे. पोरं तिकडे बाहेर. सून आपल्या घरी फिरत आहे. हे डब्यांची रचना बघा एक प्रकारे कशी ठेवलेली आहे. एक नंबर आहे. हा ही चूल. ही चूल ही आपली खरी परंपरा ही आपली आहे. चूल आणि मूल का बोलतात कारण चुलीवर जेवण जेव्हा आणि मुलावर भरवावं हे एक परंपरा. ही कोथिंबीरचं हे उगमन केलं आहे त्यांनी. इकडे भांडी ताटण्याची जागा यांची. इथं आंघोळीस वॉशरूम इंडियन वॉशरूम. त्यात पाशीट म्हणजे हे बघ ते आहे ते घराचं पाशीट. नारळ हे काय असते? घराचं पाशीट मेन म्हणजे हे घराचं हे असतं पाशीट बोलतात. म्हणजे घर उभा करण्याच्या वगैरे ठेवतात मजबूत बनवून ठेवून त्याला पाशीट बोलतात. अच्छा ते नाही माहिती मला. चला आपण आता कॅमेरामॅन सहित झाड दाखवतो. अक्षय किंद्रेंनी लावलेलं ही सुपारी. त्याला आता मोहर येतं सुपारीला. बघा सुपारीचं हे झाड. सुपारीचं असं झाड आहे. सुपारीचं झाड आहे. अक्षयचे वडील हे सुपारी पान खातात त्यामुळे त्यांनी स्पेशली सुपारीचा खर्च वाचवण्यासाठी सुपारीचं झाड लावलेलं आहे.
कॅमेरामॅन काय करत नाही. लिंबाचं झाड आहे, लिंबू घरामध्ये लिंबू कमी पडतात आपल्याला. चिकन मटन बनवलं तर हे लिंबाचं झाड. चले या. हे बघू शकता मी साफसफाई किती केली. हे आमच्या आगमनासाठी त्यांनी साफसफाई केलेली आहे. हे पूर्ण हे रस्ता पूर्ण क्लीन, पूर्ण साफसफाई ही आमच्यासाठी केली. आम्ही त्यांच्याकडे पाहुणे म्हणून. धन्यवाद. बस आमची जिरली.